नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण सिव्हिलचा फ्लोअर प्लॅन कसा ड्रॉ करायचा ते बघणार आहे. तर आपल्याकडे हा एक प्लॅन आहे सॅम्पल. तर याच्यामध्ये डायमेन्शन्स इंचेसमध्ये आणि फीटमध्ये दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिलं मेन काम काय करायचं, ड्रॉ करायच्या आधी युनिट सेट करून घ्यायचं. युनिटसाठी UN एंटर, त्याच्यानंतर इथं आर्किटेक्चरल सेट करा आणि इथं प्रिसिजन आहे ते 0 फीट 0 इंचेस ठेवा आणि खाली युनिट्समध्ये इंचेस सेट करा आणि ओके. तर युनिट सेट केल्यानंतर आपण सुरुवात करूया बेडरूमपासून. तर ही बॉटमला जी बेडरूम दिली आहे त्याची साईज आहे 11 फूट बाय 12 फूट 10 इंच. आता लाईन कमांड सिलेक्ट केली, फर्स्ट पॉईंट इथं प्लेस केला. ऑर्थो मोड ऑन करूया, त्याच्यासाठी शॉर्टकट आहे F8 किंवा इथं खाली ऑप्शन आहे हा ऑन करा. हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिले 11 फूट, इथं टाका 11 फूट एंटर. त्याच्यानंतर वरच्या साईडला 12 फूट 10 इंचेस एंटर. सेम या साईडला 11 फूट, खाली 12 फूट 10 इंच. आता आपण काय केलंय, बेडरूमची आतली साईज प्लॉट केली. तर वॉल थिकनेस आपण घेऊया 9 इंचेस. ह्या ज्या लाईन्स आपण ड्रॉ केल्या त्याचा ऑफसेट घ्या 9 इंच आला. ऑफसेटला जावा, इथं 9 इंचेस एंड. त्याच्यानंतर प्रत्येक लाईनचा ऑफसेट बाहेरच्या साईडला घ्यायचा. बाहेरच्या साईडला काय घ्यायचा, कारण आपण आतली साईज पहिली प्लेस केली होती. नेक्स्ट, आता ही बेडरूम कंप्लीट झाल्यानंतर इथून पुढं वरच्या साईडला बेडरूमची साईज दिली 11 फूट बाय 12 फूट. आता व्हर्टिकल 12 दिलेलं आहे, हॉरिझॉन्टल 11 दिलेलं आहे. मग या लाईनचा ऑफसेट आपण वरच्या साईडला टाकूया 12 फुटा. म्हणजे ही जी लाईन आहे त्याचा ऑफसेटला जावा 12 फूट एंटर आणि याचा ऑफसेट वर टाकला. वर टाकल्यानंतर लाईनला जावा, इथून हे क्लोज करून घ्या. सेम तसंच या साईड. परत ऑफसेटला जायचं 9 इंचेसला, याचा ऑफसेट बाहेरच्या साईडला टाकून द्यायचं. आता ही जी लाईन आहे ती आपण जॉईन करून घेऊया. त्यासाठी J एंटर, लाईन 1 लाईन 2 एंटर. ओके, ही एक सिंगल लाईनमध्ये आपण कन्वर्ट करून घेतली. नेक्स्ट, या वॉलचा सुद्धा ऑफसेट आपण 9 इंचेसला टाकूया. ठीक आहे. आता आपण ही खालची आणि वरची बेडरूम कंप्लीट करून घेतली. तर हे कॉर्नर्स जे आहेत ते क्लोज करून घ्या इथले. त्यासाठी फिलेट, त्याच्यामध्ये रेडियस 0, F एंटर, R एंटर, 0 एंटर, लाईन 1 लाईन 2. परत एंटर प्रेस करा, लाईन 1 लाईन 2. सेम या साईडला सुद्धा क्लोज करून घ्या. ओके. आता ह्या 2 रूम्स आपल्या कंप्लीट झाल्या. आता इथून वरच्या साईडला, म्हणजे ही जी बेडरूम आहे तिथून वरच्या साईडला 3 फूट 9 इंचेसचा त्यांनी ओपन पोर्शन सोडलेला. मग इथं आपण काय करूया, या लाईनचा ऑफसेट वरच्या साईडला घेऊया 3 फूट 9 इंचेस. 3 फूट 9 इंचेस एंटर. लाईन 1 सिलेक्ट केली, वरच्या साईडला प्लेस केली आणि इथून एक नवीन लाईन टाकून क्लोज करून घेऊया. आता ही लाईन या साईडला इथं ह्या वॉलला कनेक्ट होते. आता ही आपली बेडरूमची जी वॉल आहे तिथून पुढच्या साईडला टॉयलेट दिलेला आहे. त्याची साईज आहे 4 फीट बाय 6 फीट 3 इंचेस. तर इथून इकडं 4 फुटाचा ऑफसेट टाकून घेऊया. ऑफसेटला गेलो 4 फूट एंटर, इकडून गेलो 4 फूट टाकलं. आता याच्यामध्ये त्यांनी हे साईडला किती सोडलेलं ते दिलेलं नाही आहे. मग आपण काय करूया, ही जी वॉल आहे त्याची आतली जी लाईन आहे त्या लाईनमध्ये आपण ही लाईन कन्सिडर करूया. लाईनला गेलो, ही लाईन पुढे एक्सटेंड केली. ओके, याचा ऑफसेट आतमध्ये टाकूया 9 इंचेसला. लाईन सिलेक्ट केली, आतल्या साईडला प्लेस केली. हा पोर्शन आहे तर ट्रिम करूया, TR एंटर आणि जे नको आहे ते सिलेक्ट. ओके. आता आपली टॉयलेटची ही जी वरची वॉल आहे ती क्रिएट झाली. आता ही साईडची जी वॉल आहे त्याचा ऑफसेट आपण टाकून घेऊया 9 इंचेसला. ओके.
त्याच्यानंतर त्या टॉयलेटचं व्हर्टिकल डिस्टन्स दिले 6 फीट 3 इंचेस. मग ऑफसेटला जायचं 6 फीट 3 इंचेस एंटर आणि या लाईनचा ऑफसेट खाली टाकायचा. ओके. परत ऑफसेट 9 इंचेस वॉल थिकनेस. लक्षात. तर ही वॉल आपल्याला पुढं लागणारच आहे, त्याच्यामुळे ही अशीच ठेवूया, नंतर आपण ट्रिम करूया. तर हा जो पोर्शन आहे इथला टॉयलेटचा, तिथं आपण एक 2.5 फुटाचं डोर ड्रॉ करून घेऊया. मग इथं काय करायचं, ही जी लाईन आहे टॉयलेटची आतली, त्याचा ऑफसेट टाकायचा 2.5 फुटावर. ऑफसेट कमांडला गेलो 2.5 फीट एंटर. इकडून इकडं ऑफसेट टाकला, एस्केप TR एंटर आणि हे ट्रिम करून घेतलं. ही लाईन आहे ती डिलीट. आलं लक्षात. सेम तसंच आपण इथं काय करूया, बेडरूमचं जे डोर आहे ते क्रिएट करून घेऊया. त्यासाठी ऑफसेट आपण टाकूया 3 फुटाचा. बेडरूमचं डोर आहे ते 3 फुटाचं आपण कन्सिडर करूया. तर ही लाईन पुढे एक्सटेंड करूया. एक्सटेंडसाठी EX एंटर. ही एक्सटेंड केली, ही एक्सटेंड केली. त्याच्यानंतर ऑफसेटला गेलो 3 फूट एंटर. इकडून इकडं. त्याच्यानंतर ह्या बेडरूमचा डोरसुद्धा इथंच दिलेला आहे. याचा ऑफसेट खाली, TR एंटर. हे ट्रिम केलं, हे ट्रिम केलं. ओके. असा पोर्शन आपण क्लोज करून घेतला. त्याच्यानंतर आता ही जी वॉल आहे ती याला कनेक्ट होते, म्हणजे ह्या वॉलच्या पोझिशनमध्ये येते. मग आपण काय करूया, इथं फिलेट देऊया 0चा. ओके. आणि ही वॉल जी आहे ती एक्सटेंड करूया इथंपर्यंतची. ठीक आहे. ही वॉल आपली कंप्लीट झाली. ही जी वॉल आहे तिथं ओपनिंग दिलेलं आहे ह्या वॉलच्या लाईनमध्ये. मग इथं काय करायचं, लाईनला गेलो, इथून एक लाईन टाकली, ट्रिमला गेलो आणि हे ट्रिम केलं. हा सुद्धा पोर्शन लागलीच आपण ट्रिम करून घेऊया. ओके. आता टॉयलेटचा पोर्शन आपला क्लोज झाला. त्याच्यानंतर किचनची साईज दिले 11 फूट बाय 11 फूट 9 इंचेस. आता ही वरची लाईन आपल्याकडे आहे, ही जी रेफरन्स लाईन आपण ड्रॉ केलेली, ती लाईन आपल्याकडे आहे. ती आपण काय करूया, पहिली ह्या वॉलला कनेक्ट करून घेऊया. म्हणजे ही जी वॉल आहे तिथं F एंटर, लाईन 1 लाईन 2 क्लोज करून घेतला. त्याच्यानंतर आता ही आतली वॉल सुद्धा आपल्याकडे आहे, ही सुद्धा आपण कनेक्ट करून घेऊया. F एंटर केलं. ही वॉल आपली क्लोज झाली. ह्या वॉलचा ऑफसेट म्हणजे इथला ऑफसेट या साईडला आपण टाकूया 11 फुटावर. ऑफसेटला जावा, 11 फूट एंटर. त्याच्यानंतर ही लाईन इकडे घेतली. आता ही वरची लाईन आहे ती क्लोज करून घ्या. नवीन एक लाईन ड्रॉ केली तरी चालते, ही अशी. त्याच्यानंतर ऑफसेट टाकायचा 9 इंचेस. ओके. सेम तसंच आता याचा ऑफसेट बाहेर टाकायचा. बाहेर का टाकायचा, कारण आतलं डिस्टन्स आपण ह्या लाईनपासून घेतलेलं आहे. परत ऑफसेटला गेलो 9 इंचेस. ओके. त्याच्यानंतर फिलेट F एंटर. ही लाईन इथं क्लोज केली, ही लाईन इथं क्लोज केली. सेम तसंच इथं सुद्धा. आलं लक्षात. नेक्स्ट आता खालचं डिस्टन्स म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स दिले 11 फूट 9 इंचेस. मग इथं काय करायचं, ऑफसेटला जायचं 11 फूट 9 इंचेस एंटर. याचा ऑफसेट घ्यायचा खाली. ठीक आहे. परत ऑफसेट 9 इंचेस वॉल थिकनेस एंटर आणि हे इथं क्लोज करू. ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी जे दाखवले ते बरोबर त्या वॉलपर्यंत घेतले. आपला थोडासा गॅप आलाय तो आपण ॲडजस्ट करून घेऊया. इथं काय करूया, ही लाईन एक्सटेंड करून घेऊया इकडं आणि बाकीचा पोर्शन तो ट्रिम करून घेऊया. ठीक आहे. याच्यामध्ये सगळे डायमेन्शन दिलेले नाहीत, त्याच्यामुळे थोडा एरर राहू शकतो, तेवढं आपण ॲडजस्ट करू शकतो. इथं डोर दिलेला आहे किचनच्या साईडला, ते आपण क्रिएट करून घेऊया. पहिल्यांदा वॉल एक्सटेंड करून घेऊया, ही X एंटर.
किंवा फिलेट मारली तरी चालते. त्याच्यानंतर ऑफसेटला गेलो, इथं सुद्धा आपण 2 फुटाचं डोर टाकूया, सॉरी 2.5 फुटाचं डोर टाकूया. 2.5 फूट एंटर. याचा ऑफसेट टाकला वर, TR एंटर. हे ट्रिम केलं आणि हे बाकीचं ट्रिम केलं. समजलं हे? आता आपण काय करतोय, फक्त रूम्स क्रिएट करतोय, त्यासाठी वॉल्स आपण क्रिएट करतोय. विंडो प्लेसमेंट आणि डोर प्लेसमेंट वगैरे ते आपण नंतर बघूया. ठीक आहे. आता किचनपर्यंत आलो आपण. आता हा जो पोर्शन आहे तो इथला पोर्शन आहे आपला. आणि ही जी वॉल आहे तीच पुढे एक्सटेंड केली आहे. आणि इथं WC टॉयलेट दाखवलेलं आहे. आता इथं ही जी वरची मेन वॉल आहे त्या लाईनपर्यंत टॉयलेट घेतलेलं आहे. मग आता इथं काय करायचं, ही जी वॉल आहे तिथून एक लाईन टाका. अंदाजे टाकली तरी चालते, नंतर आपण ती ट्रिम करू शकतो एक्स्ट्रा झाली तर. आणि तसंच ही लाईन इकडं. ठीक आहे. आता याच्यामध्ये टॉयलेटची साईज दिली 4 फूट बाय 3 फूट 3 इंच, म्हणजे आडवं 4 फूट आहे, उभं 3 आहे. मग इथं काय करायचं, याचा ऑफसेट आतल्या साईडला 4 फुटाला टाकायचं. ऑफसेटला गेलो, 4 फूट एंटर. या लाईनचा ऑफसेट इकडं, परत त्याचा बाहेर ऑफसेट 9 इंचेसला. इकडून ट्रिमला गेलो, हे ट्रिम केलं, हे ट्रिम केलं. हे काय आपल्याला लागणार नाही आहे. नेक्स्ट इथं डोअर दिलेलं आहे, इथं सुद्धा टॉयलेटचं डोअर आहे, ते 2.5 फूट घेऊया आपण. ऑफसेटला गेलो, 2 फूट 6 इंचेस किंवा 2.5 फूट एंटर. ओके. ट्रिमला गेलो, हा पोर्शन आपण ट्रिम करू. हा मधला पोर्शन सुद्धा ट्रिम करून घ्या. इथंपर्यंत आलो आपण. आता हे बाहेर एक्सटेंडेड पोर्शन जो दिलाय तो डक्टचा पोर्शन आहे. आता त्याची साईज कुठे दिली आहे का, नाही दिली. मग आपण साधारण एक 2 फूट पकडूया बाहेरच्या साईडला, किंवा 2.5 फूट पकडूया. सेट. ऑफसेटला गेलो, 2.5 फूट एंटर. इकडून इकडं. त्याच्यानंतर एक्सटेंड. ही वॉल एक्सटेंड केली, ही वॉल एक्सटेंड केली. सेम तसंच या साईडला इथं एक्सटेंड केली. ठीक आहे. इथून क्लोज होणार आणि इथं एक ही वॉल राहणार. आता जे लागणार नाहीये ते ट्रिम करून टाकूया. ठीक आहे. हा पोर्शन आपलं कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर हा खालचा पोर्शन, त्याचं ओपनिंग दिले. ओपनिंगची साईज सुद्धा मेन्शन केलेली नाहीये. साईज चार्ट ऍक्च्युली याच्यामध्ये नाहीये. साधारण आपण 4 फुटाचं ओपनिंग घेऊया. आता इथं त्यांनी दाखवले आतली जी लाईन आहे ह्या वॉलची, तिथून आतल्या साईडला. मग आता आपली जी वॉल आली ही आपण खाली एक्सटेंड करून घेऊया. आपल्याकडे ऑलरेडी लाईन होतीच ती. ऑफसेटला गेलो, 4 फूट एंटर. इकडून इकडे 4 फूट, बाकीचं ट्रिम. ठीक आहे. सेम वरच्या साईडला म्हणजे किचनला सुद्धा ओपनिंग दिलेलं आहे. आता किचनच्या ओपनिंगची साईज थोडीशी जास्त घेतली आहे त्यांनी. आपण सेम ठेवली तरी चालतंय, किंवा 4.5 फूट घेऊया. ऑफसेट 4.5 फूट एंटर. याचा ऑफसेट आतमध्ये घेतला, सॉरी याचा आतमध्ये. ही लाईन डिलीट, ट्रिम. हा पोर्शन ट्रिम करून घेतला. ठीक आहे. हे पण काय आपल्याला लागणार नाही, सिलेक्ट करून डिलीट. हा पोर्शन कंप्लीट झाला. आता बाकी काय राहतंय का, नाही. बऱ्यापैकी आपलं सगळं कंप्लीट झालं. फक्त हे ट्रिम करायचं राहिले, ते ट्रिम करून घेऊया. हा पोर्शन आणि हा पोर्शन. ओके. नेक्स्ट आता राहतोय फक्त हॉलचा पोर्शन. हॉलची साईज दिली 15 फूट 8 इंचेस बाय 11 फूट 10 इंचेस. म्हणजे आडवं 15 8 दिलंय आणि उभं 11
10 दिले. आता आडवं तर ऑटोमॅटिक आपलं 15 फूट 8 इंच आलेलंच असणार आहे. उभं फक्त आपण घेऊया 11 फूट 10 इंचेस, म्हणजे या लाईनचा ऑफसेट खाली टाकायचा 11 फूट 10 इंचावर. 11 फूट 10 इंच, एंटर. याचा ऑफसेट खाली टाकला. ही लाईन एक्सटेंड करून घेऊया या साईडला. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, ही आतली लाईन टाकून घेतली. आता याचा ऑफसेट परत बाहेरच्या साईडला वॉल थिकनेस, ऑफसेट 9 इंचेस बाहेरच्या साईडला. ओके, हा कॉर्नर जो आहे इथला तो क्लोज करून घेऊया. त्यासाठी फिलेट F एंटर, हे आतमध्ये, परत एंटर, ही बाहेरच्या साईडला. ओके, हॉलचा डोअर कुठे दिलंय, इथं दिले. आता हे डोअर आहे ते आपण 3 फूट किंवा 4 फूट घेऊ शकतो. आपण 3 फूट घेऊया. ऑफसेटला गेलो, 3 फूट, एंटर. लाईन सिलेक्ट केली, या साईडला ऑफसेट घेतला, ट्रिम, आणि हे जे नको आहे ते ट्रिम केलं. लक्षात, वॉलमध्ये बाकी कुठला पोर्शन राहतोय का आपला, नाही. आपलं सगळं व्यवस्थित कव्हर झालेलं आहे. वॉलचा पोर्शन असा आपण क्रिएट करून घेतला. त्याच्यानंतर आता आपण स्टेअर केस क्रिएट करून घ्यावं. इथे वरांडा दिले, त्याची साईज आहे 12 फूट 4 इंचेस बाय 6 फूट, म्हणजे आडवं 12-4 आहे आणि उभं 6 फूट आहे. मग इथून काय करूया, 6 फुटाचा ऑफसेट टाकूया. ही जी लाईन आहे त्याचा ऑफसेटला गेलो, 6 फूट, एंटर. या लाईनचा ऑफसेट खाली घेतला. ही लाईन इकडून क्लोज करून घेऊया. इथं आपण एक नवीन लाईन ड्रॉ करू, म्हणजे आपल्याला ती स्टेअर केससाठी यूज करता येईल. आता या लाईनचा ऑफसेट इकडं 12 फुटावर, 12 आहे ना, किती आहे, 12 फूट 4 इंच, सॉरी. ऑफसेटला गेलो, 12 फूट 4 इंच, एंटर. आता आपला 12 फुटाचा ऑफसेट आहे तो इथंपर्यंत आला आहे. त्यांनी घेताना इथंपर्यंत घेतले, म्हणजे आपल्याला डायमेन्शन काहीतरी चुकलंय. मग इथं आपण काय करूया, पहिली ही स्टेअरकेस क्रिएट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मग 12 फुटाचा ऑफसेट, म्हणजे 12-4चा ऑफसेट आहे तो टाकूया, म्हणजे आपला वरांडा क्रिएट होईल. तर याच्यामध्ये मे बी त्यांनी स्टेअरकेस सोडूनचा एरिया जो आहे तेवढा पकडलाय. पहिला आपण काय करूया, स्टेअरकेस क्रिएट करून घेऊया. स्टेअरकेस क्रिएट करताना आता हे डिस्टन्स आपलं 6 फूट आहे, त्याचं हाफ केलं तर 3 फूट होते. मग इथून इकडे 3 फुटावर ऑफसेट टाकायचा. ऑफसेटला गेलो, 3 फूट, एंटर. इकडून इकडे ऑफसेट टाकला. त्याच्यानंतर आता इथं टोटल स्टेअर्स किती दाखवल्यात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. मग टोटल 18 स्टेअर्स घेतलेले. इथल्या ह्या 3-4 स्टेप्स ज्या आहेत त्या फक्त तिरक्या घेतलेल्या आहेत त्यांनी, बाकी सगळ्या नॉर्मलच आहेत. आता इथं या साईडला किती घेतले आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आपण काय करूया, याचा ॲरे करूया, रेक्टँग्युलर ॲरे. लाईन सिलेक्ट केली, एंटर. वाय डिरेक्शनला आपल्याला काय नको आहे, एक्स डिरेक्शनला 8, एंटर. आणि बिटवीन डिस्टन्स जो आहे तो 9 इंचेस टाकूया. आता हे 9 इंचेस टाकलं तर राईट साईडला आहे, तर आपल्याला लेफ्ट साईडला पाहिजे, त्याच्यामुळे तर फक्त 9 इंचेसच्या आधी मायनसचा साईन टाका, एंटर. हे असं आलं. ठीक आहे, असोसिएटिव्ह ऑप्शन ऑफ ठेवा, म्हणजे आपल्याला ते एडिट करता येईल. क्लोज आहे रे. इथून काय करायचं, आता सेंटरला एक लाईन टाकायची. ठीक आहे, आता या साईडला किती स्टेप्स आहेत, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 ह्या 2 लाईन्स आपल्या एक्स्ट्रा झाल्यात, त्या आपण ट्रिम करूया. ट्रिमला गेलो, एंटर, आणि हे ट्रिम केलं. नेक्स्ट, आता इथं ह्या एवढ्या पोर्शनमध्ये टोटल 1 2 3 आणि 4 स्टेप्स दिलेल्या आहेत. मग ते इथं काय करूया, पहिल्यांदा ही पहिली तिरकी स्टेप क्रिएट करून घेऊ, ही अशी. त्याच्यानंतर दुसरी स्टेप घेताना आता इथला मिड पॉईंट आपल्याला पाहिजे. मग इथं आपण काय करूया, एक एक्स्ट्रा लाईन ड्रॉ करू. इथून
इथं सेम तशीच इथं एक लाईन ड्रॉ करूया. परत लाईनला गेलो, इथून ही एक स्टेप झाली, त्याच्यानंतर इथून ही एक स्टेप झाली, एंटर. अशा आपण 18 स्टेप्स क्रिएट केल्या. ओके. आता इथं एक लाईन आपण टाकू. याचा ऑफसेट आपण लेफ्ट साईडला घेऊया 12 फूट 4 इंचेसला. 12 फूट 4 इंचेस, एंटर. ओके. हा असा पोर्शन त्यांनी पकडलेला आहे. मग परत फिलेटला गेलो, इथून हे क्लोज करूया, ट्रिमला जाऊया 1 आणि 2. आलं लक्षात? ही लाईन डिलीट केली तरी चालते. आता वॉल्स तर आपल्या व्यवस्थित क्रिएट झालेले आहेत, स्टेअरकेस सुद्धा व्यवस्थित क्रिएट झालेले आहे. आता राहतोय फक्त डोअर आणि विंडोचा पोर्शन. डोअरसाठी पोर्शन तर आपण कट केलेलं आहे, त्यात फक्त डोअर्स प्लेस करायचे राहिलेले आहेत. पहिला आपण विंडोज टाकून घेऊया. त्यासाठी लेअर क्रिएट करूया. लेअर प्रॉपर्टीजला जायचं इथं. त्याच्यानंतर फर्स्ट ऑप्शन आहे इथं न्यू लेअर, ह्याला नाव देऊया विंडो. ओके. त्याच्यानंतर याचा कलर आपण चेंज करूया. समजा आपण कलर घेतला रेड. ओके, क्लोज. इथून आपण विंडोची लेअर सेट करूया. आता विंडोच्या साईजेस सुद्धा याच्यामध्ये कुठं मेन्शन केलेल्या दिसत नाही आहेत. मग इथं आपण काय करूया, W1 जी आहे ती साधारण आपण 5 फुटाची पकडूया. ठीक आहे. आता इथली विंडो क्रिएट करताना वॉलच्या सेंटरला पकडूया. ही बेडरूम जी आहे याची विंडो क्रिएट करताना वॉलचं सेंटर पकडूया. त्यासाठी काय करायचं, इथं बरोबर मिड पॉईंटला एक लाईन टाकायची. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑफसेटला जायचं. टोटल आपल्याला 5 फूट पाहिजे, तर इथं काय करायचं, 2.5 फुटावर ऑफसेट टाकायचा. 2.5 फूट, एंटर. इकडून हा एक ऑफसेट, इकडून हा एक ऑफसेट. ठीक आहे. त्याच्यानंतर सेंटरला एक लाईन टाकायची, किंवा इथं आपण रेक्टँगल जरी ड्रॉ केला तरी चालतंय. हा असा, आणि मध्ये एक लाईन टाकली. ही लाईन इरेज करून टाकूया. ओके. सेम साईजची विंडो इथं दिलेली आहे. हे आपण सिलेक्ट करूया, लेफ्ट टू राईट सिलेक्शन. त्याच्यानंतर मूव कमांड, कॉपीला जाऊया. सिलेक्ट, कॉपी. हा मिड पॉईंट घेतला आणि इथल्या मिड पॉईंटला प्लेस केला. आता इथं त्यांनी काय केलंय, ह्या वॉलचा मिड पॉईंट पकडलेला नाहीये, थोडंसं या साईडला घेतलेलं आहे. मग आपण हे काय करूया, पहिल्यांदा मूव करून इथं घेऊया आणि इथून साधारण एक 2 फुटावर मूव करूया. इथून या साईडला 2 फूट. ठीक आहे, समजलं आहे. या साईडला जी विंडो दिली आहे त्याची सुद्धा साईज दिलेली नाही आहे. ही आपण साधारण एक 6 फूट पकडूया, कारण W1 पेक्षा मोठी दिसते. मग इथं काय करूया, इथं एक लाईन टाकली, ऑफसेटला गेलो 6 फूट, एंटर. इथून खाली. ठीक आहे. नेक्स्ट रेक्टँगल ड्रॉ केला आणि मध्ये एक सेंटर लाईन. नेक्स्ट बेडरूमला या साईडला W1च दिले, सेम साईज आहे, वर सुद्धा सेम आहे, इथं सुद्धा सेम आहे. ही जी विंडो घेतली आहे तीच आपण पहिली कॉपी करून घेऊया साईडला. त्याच्यानंतर त्याला रोटेट करू. सिलेक्ट करायचं, रोटेटला जायचं. ऑर्थो मोड ऑन असेल तर डायरेक्टली आपण 90 डिग्रीमध्ये स्नॅप करून रोटेट करू शकतो. रोटेट केलं, सिलेक्ट, कॉपी. आता मी या साईडचा पॉईंट घेतो, राईट साईडचा, जेणेकरून आपल्याला ते इथं प्लेस करायला बरं पडेल. या लाईनचा मिड पॉईंट प्लस या लाईनचा मिड पॉईंट 2 ठिकाणी प्लेस केलं. इथं सुद्धा आपल्याला विंडो लागणार आहे, की पहिले साईडला प्लेस करूया आणि रोटेट करून घेऊया परत. ऑर्थो मोड ऑन नव्हता त्याच्यामुळे तिरकं झालं. ऑर्थो मोड मी ऑन करतो, F8 प्रेस करून रोटेट, सिलेक्ट. परत ही विंडो सिलेक्ट केली, मूवला गेलो. आता इथं सुद्धा त्यांनी ही विंडो सेंटरला दिलेली नाहीये, साईडला दिली. मग या वॉलपासून साधारण 1 फूट आपण पकडू. आता इथं कॉर्नरला मी प्लेस केलेले आहे. सिलेक्ट करायचं, मूवला जायचं,
इथून इकडं 1 फूट एंटर. नेक्स्ट विंडो कोणती आहे? टॉयलेटसाठी व्हेंट दिलेला आहे. व्हेंटची साईज साधारण आपण 1.5 बाय 2 बघू. मग इथं सेंटरला एक लाईन टाकली, ऑफसेटला गेलो. आता 1.5 फूट म्हणजे 18 इंचेस, म्हणजे 9 इंचावर ऑफसेट टाकूया. 9 इंचेस एंड. इकडून इकडं 9 इंचेस, इकडून इकडं 9 इंचेस. त्याच्यानंतर ही लाईन डिलीट. रेक्टँगलला गेलो, इथून हे क्लोज केलं. लाईनला गेलो, इथून एक. हा झाला वेंट. नेक्स्ट किचनला W2 दिलेले. तर W2 ची साईज आपण 4 फूट पकडूया. सेंटरला आहे का? नाही. देवघरचा पोर्शन दिलाय 4 फूट 4 इंचेस बाय 4 फूट आणि त्याच्या पुढे विंडो दिलेली आहे. मग इथं आपण पहिलं देवघरची ही जी वॉल दिली, पार्टेशन वॉल, ती ड्रॉ करून घेऊया. हॉरिझॉन्टल 4 फूट 4 इंचेस. ऑफसेटला गेलो, 4 फूट 4 इंचेस एंटर. ही लाईन इकडे घेतली आणि त्याचा परत ऑफसेट टाकला साधारण 3 इंचेसला. पार्टेशन वॉल आहे त्याच्यामुळे 3 इंचेस घेतले तरी चालते. ओके, किंवा 4-5. त्याच्यानंतर याचा ऑफसेट खाली टाकूया 4 फुटाला. 4 फूट एंटर, वरून खाली. ओके, आणि बाकीचं इथे ट्रिम करा. एवढंच आपल्याला पाहिजे. तर हा उरलेला पोर्शन जो आहे इथला, आता हा उरलेला पोर्शन जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला विंडो फिट करायचे. त्यांनी पोझिशन काय दिले? पार्टिशन वॉलपासून थोडंसं आतमध्ये घेतलंय. पहिली विंडो आपण प्लेस करताना इथून करूया, नंतर मग ती मूव्ह करू. इथं काय करा, लाईन टाका एक, ऑफसेटला जावा 4 फूट. याचा ऑफसेट इकडे घेतला. त्याच्यानंतर रेक्टँगल टाकला आणि लाईन टाकली. हे सिलेक्ट करा, मूव्हला जावा. इथून इकडे साधारण 1 फूट. ही झाली आपली किचनची विंडो. आता या साईडला सुद्धा किचनला एक विंडो दिली आहे. W2 साईज आहे. सेंटरला दिले का? या वॉलच्या सेंटरला दिली. आपण काय करू, हीच विंडो कॉपी करून घेऊया. साईडला कॉपी करून घेतली. त्याच्यानंतर याला रोटेट करून घेऊया, कारण आपल्याला त्याची पोझिशन व्हर्टिकल पाहिजे. रोटेट करून घेतलं, सिलेक्ट, मूव्हला गेलो. हा मिड पॉईंट घ्यायचा आणि या वॉलच्या मिड पॉईंट. आता इथलं डोअर आपण काढलं नाही. ओके, डोअरचा पोर्शन आपण ड्रॉ केला पण ट्रिम केला नव्हता. इथं आपण काय करू, हे डिलीट केलं मी. जॉईन करून घेऊया पहिलं हे, एंटर, आणि इथून लाईन टाकूया. याची लेअर घेऊया 0. लक्षात, इथलं हे जे डोर आहे ते आपण क्रिएट केलेलं, पण नंतर आपण लाईन एक्सटेंड केल्यामुळे ते परत त्याच्यावर डबल लाईन आलेली. ते फक्त मी काय केलं, इरेज केलं. नेक्स्ट इथं परत वेंट आहे. हे जे वेंट दिले तेच सिलेक्ट करून कॉपी करून घेऊया साईडला. त्याच्यानंतर रोटेट, सिलेक्ट, मूव्ह, हा पॉईंट घेतला आणि इथं प्लेस केलं. ओके, विंडोज सगळ्या आपल्या झालेल्या आहेत. आता डोअर्स प्लेस करूया. डोअर प्लेस करण्यासाठी तुम्ही डोअर प्लेस करण्यासाठी तुम्ही डोअर ड्रॉ सुद्धा करू शकता किंवा डिझाईन सेंटरमधून सुद्धा इन्सर्ट करून यूज करू शकता.
पहिल्यांदा आपण ड्रॉ कसं करायचं ते बघूया. डोअरसाठी एक लेअर क्रिएट करू. न्यू लेअर, डोअर. याचा कलर आपण कोणता घेऊया? समजा ग्रीन घेतला. ओके, क्लोज. आणि इथून डोअरची लेअर सेट केली. आता जायचं इथं लाईनला, इथून अशी एक लाईन टाकायची. त्याच्यानंतर सर्कल किंवा आर्कला जावा आणि डोअरचं ओपनिंग इकडून वॉलच्या साईडला असणार आहे, त्याच्यामुळे इथं सेंटर घ्या आणि इथं एक सर्कल ड्रॉ करा. बाकीचं इथे ट्रिम करून टाका आणि इथे एक लाईन टाका. हे असं तुम्ही ड्रॉ करू शकताय. किंवा व्ह्यूमध्ये डिझाईन सेंटरला गेल्यानंतर इथं हाऊसमध्ये जायचं. हाऊसमध्ये गेल्यानंतर ब्लॉक्सवर डबल क्लिक करा, ओपन करा ब्लॉक्स आणि इथं डोअर सिलेक्ट. आता डोअरमध्ये लेफ्ट ओपनिंग आणि राईट ओपनिंग आहे, दोन्ही पण इन्सर्ट करून घ्या. नंतर आपल्याला पाहिजे तसं चेंज करता येते. प्लेस केल्यानंतर इथं क्लोज करा. आता हे डोअर आपल्याला इथं प्लेस करायचं आहे. मग समजा मी हे डोअर घेतलं, मूवला गेलो, इथून इथं मूव करून घेतलं. हे रोटेट करून घ्या. रोटेट करताना ऑर्थो मोड ऑन ठेवा. रोटेट. इथून हे असं, याचं ओपनिंग असं असणार आहे. मग आता हे डोअर आपल्याला इथं प्लेस करायचं आहे. रेफरन्ससाठी मी इथं एक लाईन टाकतो. तर याची साईज आणि याची साईज मॅच होते का बघूया. डायरेक्ट मूव करूया. प्लेस. हां, ठीक आहे. आता ह्या डोअरची साईज इथं बरोबर मॅच झाली, त्याच्यामुळे आपल्याला स्केल वगैरे करायची काही गरज नाही आहे. जर साईज मॅच होत नसेल तर स्केल किंवा अलाइनचा ऑप्शन आपण यूज करू शकतो. आता सिमिलर डोअर आपल्याला खालच्या साईडला पाहिजे. इथं आपण काय करूया, हे डोअर कॉपी करून घेऊया. नेक्स्ट मिरर करताना हॉरिझॉन्टल ॲक्सिसच्या अलॉंग मिरर आणि इरेज सोर्स ऑप्टिक ES करूया. त्याच्यानंतर सिलेक्ट मूव हा पॉईंट इथं. ओके, हे 2 डोअर्स झाले. त्याच्यानंतर मेन डोअर आहे ते प्लेस करूया. मेन डोअरसाठी हे डोअर मिरर करून घेऊया आणि हे सिलेक्ट मूव हा पॉईंट इथं. ठीक आहे, इथं सुद्धा साईज बरोबर आहे. नेक्स्ट डोअर कुठं दाखवलंय? इथं मागच्या साईडला किचनला एक आहे आणि टॉयलेट बाथरूमला. हे डोअर सिलेक्ट करून कॉपी इथं प्लेस केलं. तर किचनचं डोअर जे आहे हे ते आतल्या साईडला ओपन होते, त्याच्यामुळं आपण काय करूया, हे डोअर यूज करूया डायरेक्ट. म्हणजे रोटेट वगैरे करत बसायची काही गरज नाही. ठीक आहे, हे जरासं आपण डिलीट करून टाकू. हे डोअर सिलेक्ट मूव. आता याची साईज इथं मॅच होत नाहीये, मग आपल्याला इथं काय करावं लागेल, स्केल करावं लागेल. आता इथं मी स्केल करायच्या ऐवजी अलाइनचा ऑप्शन यूज करतो. मॉडिफायमध्ये इथं अलाइन कमांड आहे. रेफरन्ससाठी फक्त एक इथं लाईन टाकूया. हां, इथं अलाइनला जावा. अलाइनला गेल्यानंतर डोअर सिलेक्ट करा, एंटर. हा पॉईंट इथं प्लेस करा आणि इथला पॉईंट इथं प्लेस करा, एंटर. त्याच्यानंतर इथं येस म्हणायचं. स्केल ऑब्जेक्ट्स बेस्ड ऑन अलाइनमेंट पॉईंट्स, येस म्हणायचं इथं. म्हणजे ते काय करतंय, ऑब्जेक्ट स्केल करते आणि त्या साईजला मॅच करते. आलं लक्षात? आता राहिलं टॉयलेट आणि बाथरूम. हे डोअर कॉपी करून घेऊया. त्याच्यानंतर रोटेट, ऑर्थो मोड ऑन ठेवा. हे मिरर करून घेऊया आणि हे सिलेक्ट मूव हा पॉईंट इथं. ठीक आहे, सेम हे डोअर रोटेट इथून या साईडला. आता इथलं ओपनिंग जे आहे ते या साईडला आहे, मग हे डोअर आपल्याला उलटं घ्यावं लागेल. त्यासाठी मिरर करूया. मिररला गेलो, सिलेक्ट एंटर.
मिरर केलं, इरेज सोर्स ऑब्जेक्टला येस करूया कारण ओरिजिनल ऑब्जेक्ट काय आपल्याला नको. मग सिलेक्ट मूव्ह हा पॉईंट घेतला आणि इथं प्लेस केला. अशा पद्धतीनं आपण वॉल्स क्रिएट करू शकतो, विंडोज क्रिएट करू शकतो आणि त्याच्यामध्ये डोअर्स प्लेस करू शकतो. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता हे सगळं ड्रॉ करून झाल्यानंतर राहतोय तो पोर्शन फक्त टेक्स्टचा. टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी इथं मल्टीलाईन टेक्स्टचा ऑप्शन आहे, हा यूज करा. मल्टीलाईन टेक्स्टला गेल्यानंतर इथं एक बॉक्स ड्रॉ करायचा, त्याच्यामध्ये आपलं जे टेक्स्ट आहे ते इन्सर्ट करायचं. तर टेक्स्टची साईज जी आहे ती पहिली सेट करून घ्या. एस्केप करा. इथं ॲनोटेटमध्ये हे जे स्टँडर्ड दिलं याच्यामध्ये मॅनेज टेक्स्ट स्टाईलचं ऑप्शन आहे, इथं जायचं. इथं गेल्यानंतर टेक्स्ट हाईट साधारण आपली वॉल थिकनेस जी आहे त्याच्या आसपास ठेवायची. वॉल थिकनेस आपली 9 इंचेस आहे, मग इथं मी सपोज 10 इंचेसची हाईट ठेवली. ॲप्लाय आणि क्लोज. त्याच्यानंतर परत इथून मल्टीलाईन टेक्स्टला गेलं तरी चालतं किंवा होममधून गेलं तरी चालतंय. इथं टेक्स्ट बॉक्स टाकला. साईज आपली बेडरूमची टाकायच्या आधी इथं टाईप करा बेडरूम. एंटर. काय साईज याची 11 फूट बाय 12 फूट. इथं 11 फूट स्मॉलमध्ये एक्स टाका. सॉरी काय टाईप झालं, 11 फूट स्मॉलमध्ये एक्स 12 फूट, म्हणजे हे 11 फूट बाय 12 फूट. हे असं आपण टेक्स्ट ॲड करू शकतो. आणि हेच टेक्स्ट जर तुम्हाला परत एडिट करायचं असेल तर डबल क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. ओके, अशा पद्धतीने बाकीच्या ठिकाणी सुद्धा टेक्स्ट ॲड करून घ्या. तुम्हाला जर ह्या प्लॅनचा पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हाच प्लॅन डिटेलमध्ये कंप्लीट करू आणि याला PDF मध्ये कसं कन्वर्ट करायचं, त्याला स्केल वगैरे कसं अप्लाय करायचं ते बघूया. धन्यवाद.